घुमावं लागती हो. भरवस फाटा या ठिकाणी आपला जो परभणी ते मुंबई जाणारा लॉंग मार्च या ठिकाणी पर्यंत आलेला आहे आणि इथल्या गावकऱ्यांनी आपल्याला या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. मंगल कार्यालय बुक करून जबरदस्त त्यांनी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. भरवस फाटा निफाडच्या जवळ आहे हा भरवस फाटा. हा लॉंग मार्चचं बॅनर लावलेला आहे या ठिकाणी खूप छान प्रकारे. याच्यामध्ये ज्या ज्या मारेकऱ्यांना जखमी सैनिक पोलिसांनी या कार्यकर्त्यांवरती लाठीमार केलेला आहे. हे परभणीचे शहीद लोकनेते विजय वाकोडे साहेबांचा हा फोटो आहे. डीजे साऊंड सिस्टीम लावून परभणी टू मुंबई भारतातील दुसरा लॉंग मार्च त्यांनी बॅनर सुद्धा या ठिकाणी बनवलेला आहे खूप छान प्रकारे. हे आमचे मोहन भाऊ अंढागळे समाजभूषण व तसेच संदीप भाऊ नागरे सरपंच डोंगरगाव, सागर भाऊ वाघ सरपंच नांदगाव लॉंग मार्चसाठी त्यांनी खूप छान प्रकारे बॅनर बनवलेला आहे. तर मच्छिंद्र भाऊ अढांगळे, प्रवीण भाऊ संसारे, साकेत बौद्ध विहार समिती देवगाव यांनी हे बहुतेक तर साकेत बौद्ध विहार समिती देवगाव यांनी भरवस फाटा या ठिकाणी जेवणाची खूप छान प्रकारे व्यवस्था केलेली आहे. खूप छान नंबर 1चं काम केलेलं आहे त्यांनी. सुद्धा व्यवस्था आहे याच्यामध्ये. आणि पोलिसांचा ताफा जय भीम सर. डीजी साऊंड सिस्टीम हे पुढे आहे पोलिसांची गाडी. मला भी घ्या असं दिंडोबा समाज होता व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती. या ठिकाणी खूप छान प्रकारे
देवगावच्या गावांनी भरवस फाटा या ठिकाणी छान प्रकारे त्यांनी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आमचे येवल्याचे सामाजिक कार्यकर्ते योगेश पौळ साहेब आहेत. जय भीम जय भीम. हा जय भीम जय भीम जय भीम जय भीम. मावशी श्रीकांत कुठे आहे? श्रीकांत काय झालं सरजी? मी आता ओळखलं तिथं जरा. हा हा जेवले पोलीसवाले आपले तुपले काय नाही सगळे सरसकट जेवाय म्हणायचं. चला काय जय भीम जय. जाता है ना या ठिकाणी डॉक्टरसुद्धा आलेले आहेत. या ठिकाणी तपासणी करत आहेत पेशंटला काय झालं आणि काय नाही. तर आंदोलनातील कार्यकर्ता आहे त्यांना चालून कोणाचं पायाला फोड आले तर कुणाचे पाय दुखतात तर कोणाचे गुडघे दुखतात. बनवट टेन्शन नॉर्मल आहे. जर चक्कर वगैरे आले ना कोण आणि
विटॅमिन सीची गोळी चालू आहे. काय काढायला